सोनगिरवाडी यात्रा 2024 दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। हनुमान जयंतीच्या दिवशी माझी म्हणजे आमच्या सोनगिरवाडीची यात्रा असते, जिथे मी राहते वाईमध्ये। तर आज आमची सोनगिरवाडीची यात्रा आहे, थोडक्यात ज्योतिबा देवाची यात्रा आहे। तर आपला हा सोनगिरवाडी यात्रा 2024 चा व्हिडिओ नक्की बघा अँड स्टे ट्यून टिल एंड। जेवढ्या काही गाड्या, बाईक्स, कार्स तुम्हाला दिसत आहेत, हे सगळे कोल्हापूरला जाऊन कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरातून आपली ज्योत घेऊन येतात वाईमध्ये आणि सकाळी 8 ते 9 पर्यंत ते पोहोचलेले असतात। मग प्रत्येक ठिकाणी ही ज्योत जाते आणि त्या एरियामधल्या ज्या लेडीज असतील ते ज्योतीची पूजा करतात, ज्योतीला तेल वगैरे घालतात। सो आता इथे ती पूजा चालू आहे। ज्योतीची पूजा करून झाल्यानंतर मग एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावतात, प्रत्येकजण फोटो काढतात। म्हणजे असे जे यात्रा किंवा असे काही सण असतात तेव्हा लोक एकत्र येतात। तर ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे, हे आपल्याला माहीतच आहे। ज्योतिबा मंदिराला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवानाथ किंवा सौदागर या विविध नावांनी उल्लेखलं जातं। तर आमच्या सोनगिरवाडी वाईमध्ये गेल्या 40 वर्षापासूनचा इतिहास आहे की कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरातून जी आपली तरुण पिढी आहे ती 2-3 दिवस आधी निघते हनुमान जयंतीच्या। कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरामध्ये जाऊन ते ज्योत घेऊन येण्याची पद्धत आहे। तर ती ज्योत इथे वाईमध्ये आपल्या वाडीमध्ये 8-9 वाजेपर्यंत पोहोचते। मग सगळ्या ज्या लेडीज असतील त्या छान ज्योतीची पूजा वगैरे करतात, तेल वगैरे घालतात आणि त्याच्यानंतर दंडवत घेण्याची वगैरे पद्धत आपल्याकडे आहे। ज्योतिबा माझा घोड्यावर, घोड्या भक्ताचा कैवारी कैवारी, ज्योत आली या ज्योतिबा ज्योतिबा, शाखवाडी मध्ये ज्योतिबा ज्योतिबा, मूळ ठाण त्याचं कोल्हापूर कोल्हापूर, जित्या सापाच्या मुंड्या मुडी, विव जातीचा गोसावी लिंगात, स्वार झाला देव घोड्यावर, असा देखील दुर्मित, तुझ्या घरा देवाची माझ्या ज्योतिलिंग देवाची, डवर पूजला ज्योतिबा डवर पूजला। तर हे आहे आपलं सोनगिरवाडीतलं ज्योतिबा मंदिर। ॲक्च्युली मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे। तर आपल्याला माहीतच आहे, तुम्ही माझा आधीचा व्लॉगही बघितला असेल, तर दंडवत घालण्याची वगैरे पद्धत असते इथं। माझ्या घरातून माझा छोटा काका आहे, तो दंडवत घेतो। ॲक्च्युली त्याचा व्हिडिओ मी शूट नाही करायला जमलं मला, त्यामुळे मला इथे टाकता येत नाही आहे। तर ह्या ज्योतिबा मंदिराच्या आजूबाजूला ना अशा बऱ्याच गणपती, हनुमान, शंकर, श्रीदत्त अशा बऱ्याच मूर्त्या आहेत। मग त्या प्रत्येकाला लोक नैवेद्य ठेवतात, पाया पडतात, गुलाल वाहतात आणि खूप छान दर्शन असतं, एकदम शांततेमध्ये व्यवस्थित सगळं चालू असतं। बाहेर गोंडे वगैरे असतात, आमच्या इथे स्टॉल वगैरे मोस्टली जास्त नसतात। देवाचा गुलाल, गोंडे किंवा नारळ असे स्टॉल असतात। आणि ही आहे आपल्या ज्योतिबाची पालखी। आता ही पालखी जी आहे ती पूर्ण गावामध्ये फिरते रात्रभर आणि घराच्या इथे पहाटे येते। आणि हनुमान जयंतीच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा। हे आहे आमचं मर्याई देवीचं मंदिर आणि हे आहे आमचं लक्ष्मी देवीचं मंदिर। म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन आम्ही नैवेद्य ठेवतो, दर्शन घेतो आणि बॅक टू होम। तर अशा प्रकारे खूप छान यात्रा होते। आणि तुमच्या गावची पण यात्रा कशी होते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। छबिना वगैरे सुद्धा असतात। 2 दिवस यात्रा असते, ताजे आणि शिळी। तर ताज्या यात्रेचा हा आपला नैवेद्य आहे, मस्तपैकी पुरणपोळी आणि कटाची आमटी। तर आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनात असे जे सण किंवा असे जे उत्सव आहेत ते खरंच खूप आनंद भरून आणतात। कारण आपण एकमेकांना भेटत नाही, बोलत नाही, पण असे जे सण असतात, यात्रा किंवा अजून गणपती, दिवाळी, अशा वेळेस 4 लोक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि खरंच खूप छान वाटतं। आणि ह्या आमच्या चिंगीची फर्स्ट यात्रा आहे ही। सो आता संध्याकाळी परत आम्ही दर्शनासाठी वगैरे मंदिरात येतो
आणि आता तुम्हाला दिसेल की ही पालखी आत्ता चालू झाली आहे. म्हणजे आता ही पूर्ण गावामध्ये फिरून प्रत्येकाच्या घरी जाते. पुन्हा पालखीची पूजा प्रत्येक लेडीजकडून केली जाते. आणि आता इथे छबिना चालू होईल थोड्याच वेळामध्ये. तर अशा प्रकारे आजचा आपल्या यात्रेचा पहिला दिवस झालेला आहे. ॲक्च्युली 2 दिवस यात्रा आहे, 23-24. आज ताजी यात्रा असं म्हणलं जातं. तर मोस्टली आमच्या इथे असं खेळणी वगैरेचं स्टॉल किंवा असं काही नसतं. छान मस्त सिंपल शांततेत आमची यात्रा असते. छबिना वगैरे असतो, त्याचे व्हिडिओ आपण टाकूयातच. सो तुम्हाला आमची यात्रा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.